सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव येथील 2017 साली खूनच्या गुन्ह्यात धुळे कारागृहात शिक्षा भोगत असलेला भिकन पिंजारी कैदी पसार झाल्याची घटना घडली आहे। धुळे येथील खुल्या कारागृहात शेती कामासाठी हा कैदी नियमित जात होता। त्यातच त्याने बंदोबस्तावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांची नजर चुकून पलायन केल्याची माहिती दिली जात आहे। भिकन पिंजारी वर्ष 54 राहणार निफाड जिल्हा नाशिक हा कैदी धुळे जिल्हा कारागृहात शिक्षा भोगत होता। भिकन पिंजारी याच्या विरोधात नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव पोलीस ठाण्यात खून आणि अपहरण प्रकरणी गुन्हा दाखल आहे। या प्रकरणात न्यायालयाने 30 एप्रिल 2022 रोजी दिलेल्या निकालानुसार त्याला जन्मठेपाची शिक्षा सुनावण्यात आली होती। धुळे कारागृह प्रशासनाने त्याला कारागृह परिसरातील बावडी बाग येथील शेती कामासाठी नेमले होते। सकाळच्या सुमारास शेती काम सुरू असताना त्याने संधी साधून कारागृह परिसरातून पळ काढल्याचं समोर आलंय। कैदी फरार झाल्याची माहिती मिळताच कारागृह प्रशासनात एकच खळबळ माजली आहे। या प्रकरणी कारागृहातील शिपाई यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाय। पोलिसांनी फरार कैद्याचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला असून विविध पथके रवाना करण्यात आली आहेत। कैदी पळालाय आपल्या जेलमधून, काय नेमकी घटना घडली आहे सर? तपास सुरू आहे। धुळे जिल्हा कारागृह अंतर्गत नव्याने सुरुवात करण्यात आलेले धुळे जिल्हा खुले कारागृह हे सुरू करण्यात आलेलं असून या ठिकाणी सद्यस्थितीत जवळपास एक आपली 70 बंद्यांची निवड झालेली आहे आणि मध्यवर्ती कारागृहातून त्यांच्या वर्तणुकीनुसार त्यांच्या कारागिरीन चांगल्या वर्तणूक असतात इथं त्यांचं सिलेक्शन होत असते आणि त्यांना स्वतःच्या जबाबदारीवर कुटुंबात लवकरात लवकर जाण्याच्या दृष्टीने त्यांचं खुले कारागृहात निवड केली जाते। त्यानुसार जो काल पलायन केलेला बंदी आहे, बंदी क्रमांक 58 भिकन नजीर पिंजारी, यास देखील दैनंदिनीप्रमाणे आपल्या खुले कारागृहात जवळपास एक 15 ते 16 एकर जमीन आपली नदीबागला आहे आणि 6-7 एकर जमीन आपली बावडी बाग म्हणून असे 2 शेतीशेड आहेत। त्या ठिकाणी दैनंदिनीप्रमाणे त्याला बावडी बाग येथे शेती काम दिलेलं होतं। दुपारचं जेवण वगैरे करून एक 2:15 ते 2:30च्या दरम्यान त्या बंद्यांनी कर्तव्यावरील कर्मचारी यांची नजर चुकून, आणि तुम्ही बघत असाल की खुले कारागृह हे पूर्ण धुळे शहरातील एकदम मुख्य रहदारी ठिकाणी असल्याने नजर चुकून तो तातडीने तिथून त्यांनी पलायन केलेलं आहे। तर त्याबाबत आम्ही संबंधित पोलीस स्टेशन धुळे शहर पोलीस स्टेशन येथे BNS 262 अंतर्गत त्याच्यावर गुन्हा पण दाखल केलेला आहे। आमचे कारागृह कर्मचारी अधिकारी यांनी पण त्याचा काल शोधाशोध घेतलेला आहे आणि पोलीस स्टेशन मार्फतसुद्धा त्या बंद्याचा शोध घेणे सुरू आहे आणि तो पिंपळगाव बसवंत तालुका निफाड जिल्हा नाशिक येथील रहिवासी आहे। तर त्याचा शोध घेणं चालू आहे आणि लवकरच बंदी शोधून सापडेल सुद्धा, त्याचा शोध घेणं सुरू आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे।